मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला लाडकी बहीण योजनेवरून चांगलंच खडसावलं आहे। निवृत्त कर्मचाऱ्यांच्या हक्काच्या पैशांसाठी सरकारकडे पैसे शिल्लक न राहिल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र संताप व्यक्त केला आहे। जर कर्मचाऱ्यांच्या पेन्शनसाठी तुमच्याकडे पैसे नसतील तर लाडकी बहीण सारख्या योजना बंद करून टाका असं म्हणत न्यायालयाने राज्य सरकारला धारेवर धरलं आहे। मिळालेल्या माहितीनुसार मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातील एका निवृत्त महिला कर्मचाऱ्याला 7व्या वेतन आयोगानुसार पेन्शन मिळत नव्हती। त्यामुळे या महिला कर्मचाऱ्याने वारंवार पाठपुरावा केला, मात्र तरीही महानगरपालिकेने पैसे दिले नाहीत। त्यामुळे वैतागलेल्या या महिलेने कर्मचाऱ्याने अखेर उच्च न्यायालयात धाव घेतली। तर न्यायालयाने या महिला कर्मचाऱ्याची समस्या जाणून घेत सुनावणी दरम्यान राज्य सरकारवर संताप व्यक्त करत पालिकेच्या कारभारावर प्रश्न निर्माण केले। सुनावणी दरम्यान न्यायालयाने पालिकेच्या कारभारावर ताशेरे ओढले। जर अतिरिक्त आयुक्तांना वेतन मिळत आहे तर मग निवृत्त शिक्षण कर्मचाऱ्यांना का मिळत नाही? पालिकेच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना सर्व लाभ दिले जात आहेत, मग ज्या शिक्षकांनी आयुष्यभर काम केलंय त्यांना पैसे का दिले जात नाहीत? आता 8व्या वेतन आयोगाच्या शिफारसीची वेळ आली आहे, तरी देखील तुम्ही अजूनही 7वं वेतन आयोग लागू केलं नाही। जर तुमच्याकडे पैसे नसतील तर पालिकेतील एसी खुर्च्या टेबल विका असं म्हणत न्यायालयाने पालिकेला चांगलंच खडसावलंय। निवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शन द्यायला तुमच्याकडे पैसे नसतील तर महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या आणि अधिकाऱ्यांच्या आलिशान गाड्या आहेत त्या विकून टाका, पण या कर्मचाऱ्यांचे निवृत्त पेन्शन तातडीने द्या असा थेट आदेश न्यायालयाने दिला आहे।